आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाड्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्येमध्ये मी शेफ निलेश लिमये तुमचं स्वागत करतो। आज आपला मुक्काम आहे गॉड्स ओन कंट्री म्हणजेच केरळामध्ये। देवाने अगदी भरभरून असं निसर्ग सौंदर्य लुटलं या प्रदेशात। एका बाजूला मोठमोठे डोंगर आणि दऱ्या आणि समोर एक अथांग समुद्र आणि इतकीच मोठी अथांग खाद्य संस्कृती त्यांना लाभलेली आहे। पण आपण त्यांच्या स्टार्टर्सपर्यंत हीच मजल मारू शकलो आहोत। म्हणजे थोडक्यात काय तर इडली डोसा आणि वडा सांबार ह्याच्या पुढे काय आपण गेलेलो नाही आहोत। पण त्यांच्याकडे याहीपेक्षा खूप मोठा खजिना आहे। म्हणजे करीज आल्या, त्यांच्या चटण्या आल्या, वेगवेगळी लोणची आली आणि भाताचे तर केवढे सारे प्रकार। पण आज मी तुम्हाला करून दाखवणार आहेत केरळातल्याच खास 2 रेसिपीज। नावं आहेत कोझी पेराळन आणि पुलिंजी। नावावरती काय पण अगदी सोप्या आहेत। कोझी पेराळन म्हणजे चिकन करी। त्यासाठी आपण काय साहित्य घेतलंय पाहूया। चिकनचे काही बोनलेस पीसेस, तेल, हिरवी मिरची बारीक चिरलेले टोमॅटोस, काही मद्रास कांदे, धन्याची पूड, साखर, मेथीची पूड, आलं लसणाची पेस्ट, हळद, थोडंसं विनेगर, तिखट, मोहरी आणि चवीला मीठ। सुरुवातीला आपण ह्या चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे। त्यात आपण घालणार आहोत थोडंसं विनेगर आणि साखर। एक वेगळ्या प्रकारचं मॅरिनेशन आहे। म्हणजे आपण साखर सहसा आपल्या चिकनच्या डिशेसमध्ये घालतच नाही, सहसाही नाही म्हणजे कधी घालतच नाही। पण या डिशमध्ये मात्र आपण थोडीशी याच्यात साखर घालणार आहोत मॅरिनेशन करता। आंबट गोड अशी चव तुम्हाला असं वाटेल की या डिशला येईल, पण तशी नाही आहे। साखर अगदी जेमते फक्त एक चिमूटभर घातली आहे। ती कशासाठी तर फक्त थोड्याशा रंगासाठी। म्हणजे आपण जेव्हा चिकन शिजवतो तेव्हा त्यातला जो ब्राऊन कलर होतो तो या साखरेमुळे होतो। आपण हे जरा चांगलं मिक्स करून घेऊया। आता एका बाजूला मी पॅन गरम करायला ठेवलेलाच आहे। हे जे मद्रास कांदे आहेत हे बाजारात मिळतात। ह्याला शॅलट्स असंही म्हणतात आणि त्याचे आपण बारीक काप करून घेणार आहोत। हे कांदे आपल्या नेहमीच्याच कांद्यासारखे लाल कांदे असतात, पण अगदी खूप छोटे असतात, त्यामुळे ह्याला मद्रास कांदे असं म्हटलं जातं। तिकडची खासियत ही बहुतेकशा सगळ्या जेवणात तिकडे हे कांदे वापरले जातात। आपण ते बारीक असे चिरून घेणार आहोत। ह्याला इंग्लिशमध्ये शॅलट्स असंही म्हणतात आणि काही पाश्चात्य डिशेसमध्ये ह्याचा खूप उपयोग केला जातो। पण आपल्याकडे ह्याचा प्रमाण खूप कमी आहे। म्हणजे आपल्याकडे फारसं वापरतच नाहीत, पण साऊथ इंडियामध्ये किंवा दक्षिणेत ह्याचा उपयोग बऱ्यापैकी केला जातो। त्याची चव नक्कीच वेगळी असते। ती तुम्हाला हे कांदे मिळाले तर घेऊन या आणि एखाद्या आपल्या भाजीत देखील वापरून बघा। तुम्हाला नेहमीची लागणारी जी भाजी असते त्याची चव बघा किती निराळी लागते ती। आपण हे कांदे असे छानसे बारीक चिरून घेऊ, फारसा वेळ लागत नाही। पॅन गरम झालेला आहे। आपण याच्यात घालूया थोडंसं तेल। आता याला फोडणी द्यायची आपल्याला। सुरुवातीला तेल गरम झालं की आपण फोडणी याला देणार आहोत। ती आहे मोहरी आणि मेथी या 2 गोष्टींची, कारण मेथीची पूड आपण ह्याच्यात वापरलेली आहे। केरळा म्हटलं की साधारणतः नारळ आपल्या समोर येतो, पण आपण ह्याच्यात नारळ अजिबात वापरलेला नाही आहे। त्यामुळे ही डिश आहे ती तिथल्या घरगुती पद्धतीची अशी ही डिश आहे आणि ह्याला नाव मी जसं म्हटलं आहे कोझी पेराळन असं त्याला म्हणतात। अगदी खास त्याच उच्चारात मी तुमच्यासमोर म्हणून दाखवतो आहे। पण कोझी म्हणजे चिकन आणि पेराळन म्हणजे घरगुती करी, त्यामुळे आपण ती आता करतो आहे। तेल गरम झालं आहे, त्यात आपण घालूया ही मोहरी। कढीपत्त्याचाही आपण ह्याच्यात उपयोग केलेला नाही आहे। काय की सगळ्याच पदार्थांमध्ये या 2-3 गोष्टी असल्या तर मात्र त्याची चव अगदी नेहमीचीच वाटते, तीच वाटते। तसं नाही आहे, ह्याच्यात चवीत खूप वेगवेगळा फरक आहे। त्यात आपण आता मोहरी तडतडली आहे, आपण याच्यात घालूया मेथीची पूड आणि आता मेथीची पूड पण तडतडली की आपण हे जे बारीक चिरलेले जे मद्रास कांदे होते
ते आपण आता याच्यात घालूया. हे चांगले आपण असं आता परतून घेऊ. त्याचबरोबर इकडे आलं लसणाची पेस्ट आहे ते मी तयार ठेवली आहे. काही हिरव्या मिरच्या ठेवल्यात, टोमॅटो पण ठेवलेत, ते पण आपल्याला या डिशमध्ये वापरायचं आहे. जसं मी म्हटलं कोझी म्हणजे चिकन, तसंच एरची म्हटलं की एखादा कुठलाही मासाचा प्रकार. आणि तेथे तशा वेगवेगळ्या डिशेस पण आहेत. एरिसरी, कुट्टू करी. त्यातले अजून एक खूप लोकप्रिय डिश म्हणजे त्यांचे बनाना म्हणजे केळ्याचे चिप्स. ते आपल्याकडे दुकानात देखील मिळतात, पण ते पण खूप सोपेत बनवायला. साधारणतः ती जी केळी मिळतात, मोठमोठी लांबट अशी जी केळी असतात, पिवळीच असतात रंगाने, पण खूप मोठी असतात आणि जरा जाडसर असतात आपल्या नेहमीच्या केळ्यांपेक्षा. त्याची सालं काढून घ्यायची आणि त्याचे बारीक काप करायचे. हळद आणि मिठाच्या पाण्यात ते भिजवत ठेवायचं आणि लगेच तळून घ्यायचे. ते जरा काढून पाण्यातनं काढून गरम तेलात तळून घ्यायचे, म्हणजे एकदम मस्तपैकी ते केळ्याचे काप तयार होतात. एकदम सोपी आहे, तुम्ही कधी घरी करून बघा. पण आता आपण बनवतोय ते कोझी पेरळण. त्यासाठी आपण हा कांदा इकडे परतायला ठेवला आहे. कांदा जरा परतला झाला की मेथी आणि ही देखील त्यात चांगली खरपूस परतली जाते. कांदा झाला की आपण याच्यात घालणार आहोत आलं लसणाची पेस्ट थोडीशी. आज थोडी हळू करून ठेवतोय. कोझी पेरळण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, तेल, हिरवी मिरची, टोमॅटो, मद्रास कांदे, धणेपूड, साखर, मेथीची पूड, आलं लसूण पेस्ट, हळद, व्हिनेगर, लाल तिखट, मोहरी, मीठ आणि पाणी. आपण याच्यात आता मद्रास कांदे पण छान परतून झालेत. आलं लसणाची पेस्ट चांगली परतून झालेली आहे. आता आपली वेळ आली आहे त्यात थोड्याशा मिरच्या घालायची. आपण त्यात थोड्याशा मिरच्या घालूया. थोडं तिखट अशी ही डिश आहे, कारण केरळा क्विझिन किंवा तिथली खाद्यसंस्कृती थोडी तिखटावरती जास्त प्रमाणात आहे. आपण पाहिलं जसं मिरच्या घातल्यात ना, असं हे होत राहतं. आपण पाहिलं तसं आपण काश्मीरात खूप मसाले वापरले, पण तिखट जाळ नाही केली. इकडे आपण मसाले पण खूप वापरतोय आणि करीज तिथल्या थोड्या तिखट असतात आपल्या नेहमीच्या करीजपेक्षा. त्यामुळे मिरच्या घालून झालं की आपण याच्यात आता घालणार आहोत टोमॅटो, बारीक चिरलेले टोमॅटो. आता तुम्ही म्हणाल याच्यात आपण जर का चेरी टोमॅटोज जे मी काही सॅलेड्समध्ये ते वापरताना जर का याच्यात घातले तर तुमची मर्जी, तुम्हाला आवडत असेल तर ते घालून बघा. पण आपल्याला पाहिजेत बऱ्यापैकी टोमॅटोज आणि त्यात जो टोमॅटोचा रस निघेल तो फारसा काही निघणार नाही. त्यामुळे तुमचा अर्धा वेळ ते टोमॅटो कापण्यात जातील. त्यापेक्षा आपले मोठे टोमॅटो घ्यायचे आणि कापून ते याच्यात वापरायचे. आपण टोमॅटो घातले त्याच्यात. आता ही डिश टोमॅटो शिजवायला ठेवूया. चांगले परतून घेऊ. त्यातला रस सगळा आटून जाईल आणि मस्तपैकी त्याला एक रंग येईल, छानसा लालसर रंग येईल. यातली एक खासियत म्हणजे पूर्वी जो मसाल्याचा जो व्यापार असायचा, खास करून हे सगळे मसाले आपल्याला केरळामधनं मिळतात. म्हणजे लवंगा, वेलदोडे किंवा दालचिनी, लवंगा, या सगळे जे मसाले आहेत, काळी मिरी, हे सगळे मसाले आपल्याला येतात ते खास करून या दक्षिणेतून येतात. त्यामुळे तिथे अनायसा हा त्याचा वापर तर भरपूर प्रमाणात होतोच. त्यामुळे तिथले जो डिशेस आहेत त्यात असे हे मसालेदार पदार्थ नक्कीच वापरलेले असतात आणि त्याची चव देखील या डिशेसला लागलेली असते. म्हणजे खास करून त्यांची इरची फ्राय किंवा एखादं मटण फ्राय जे ते डिश असते ती खूप अप्रतिम लागते. आणि त्यांचा जो मलबारी पराठा जो असतो तो पण एक रुमाली रोटीसारखाच बनवतात, पण टेबलावरतीच तो बनवतात आणि खूप तेल असतं त्या पराठ्याला आणि त्या ओट्यावरती त्या पराठा असा उलटा पलटा करून तो त्याचा तो वाढवतात आणि एक मलबारी पराठा म्हणून तिकडे मिळतो तो. आणि ही करी एकदम मस्त लागते, खूप छान लागेल. पण जर का तुम्ही तो पराठा घरी नाही करू शकलात किंवा तुम्हाला एखाद्यास माहीत नसेल तर आपला घरचा पराठा जो असतो, मस्त घडी लावलेला, घडी केलेला, थोडासा तुपातला जो पराठा असतो तो देखील या करीबरोबर नक्कीच छान लागू शकतो. टोमॅटो आपण परतून घेतोय. यात आपण आता घालूया आपले बाकीचे मसाले. म्हणजे थोडीशी हळद, थोडीशी ही धन्याची पूड आणि हे थोडंसं लाल तिखट, हिरव्या मिरच्या आणि लाल तिखट. किती झणझणीत असेल ते तुमच्या लक्षात येईल.
पण अर्थात तिखटावरती प्रमाण आपल्या हिशोबाप्रमाणे घ्यायचं असतं. आपण जर का घरी खूप तिखट खात नसू तर आपण तिखट कमी केलं तर काहीच हरकत नाही. कोणी काही तुम्हाला येऊन ओरडणार नाही आहे का मी येऊन तुम्हाला सांगणार आहे की असं का केलं म्हणून. आपल्या आवडीनुसार आपण आपलं पदार्थ आणि डिश बनवायची असते आणि खास करून तिखटावरती तर आपल्या हिशोबाप्रमाणेच आपण तिखट वापरायचं असतं. मसाला शिजण्याकरता आपण थोडंसं ह्याच्यात पाणी घालूया. तुम्हाला असं नेहमी एक कुतूहल असते की आम्ही शेफ्स लोक हॉटेलमध्ये काय जेवतो, तर एवढ्या वेगवेगळ्या डिशेस बनतात पण आम्ही मात्र या अशाच घरगुती पद्धतीच्या डिशेस आमच्यासाठी खास बनवतो आणि एका साईडला वेगळीकडे आम्ही जाऊन जेवतो. त्यामुळे पुढच्याला कधी हॉटेलमध्ये गेलात तर सांगा की शेफनी काय बनवलं आहे ते आम्हाला वाढा. म्हणजे मेनू राहून दे पण शेफ जो काय खातो आहे ते आमच्यासाठी आणा. एखाद्यास तुम्हाला एक वेगळ्या प्रकारची डिश खायला मिळेल. आपली इथे डिश शिजती आहे. कांदा टोमॅटो चांगला शिजलेला आहे. आपण याच्यात घालूया आता मॅरिनेट केलेलं हे चिकन आणि त्याला लावलेली थोडी साखर. आणि आता नुसतं आपण ते शिजवून घेणार आहोत. त्याला जास्त वेळ लागणार नाही. डिश आपली ऑलमोस्ट तयार झालीच आहे. फक्त चिकन शिजण्याचं बाकी आहे आणि आपण ते बोनलेस करून घेतलं आहे त्यामुळे फारसाही वेळ लागणार नाही. आपण यात घालूया थोडंसं मीठ, कारण आपण मीठ मात्र याच्यात घातलं नव्हतं. आणि जसं म्हटलं तसं ही आपल्याला वाफेवरती ते शिजवायची नाही आहे. आपण ही नुसती डिश परतून घेणार आहोत त्यामुळे खूप अशी करीवाली ही डिश नाही आहे. फक्त आपण पाहिजे असेल तर आपण याच्यात थोडंसं पाणी ॲड करू शकतो. पण आपण ह्याच्यात नारळाचं दूध किंवा नारळाचा कालवण हे ते काहीही वापरलेलं नाही. फक्त जेमतेम जो मसाला लागतो तो आपण वापरला आहे. पण मसाल्यात किती फरक आहे हे तुमच्या लक्षात असतं. म्हणजे मेथीची पूड आपण सहसा कधी आपल्या पदार्थात वापरत नाही. त्याचबरोबर मोहरी आणि मेथीची पूड ह्याचं जे मिश्रण आहे त्या या चिकनला लागणार आहे. आणि अर्थात आपण जे मॅरिनेट केलं होतं थोडंसं व्हिनेगर आणि साखर यामुळे या डिशची चव खूप वेगळी लागेल. म्हणजे मसाले आपल्या घरचेच पण चव मात्र खूप नावी निराळी. त्यामुळे तुम्ही पटकन ह्याची कृती आणि साहित्य लिहून घ्या बरं. कोजी पेरळण तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: चिकनचे तुकडे, तेल, हिरवी मिरची, टोमॅटो, मद्रास कांदे, धणेपूड, साखर, मेथीची पूड, आलं लसूण पेस्ट, हळद, व्हिनेगर, लाल तिखट, मोहरी, मीठ आणि पाणी. कृती: प्रथम चिकनच्या तुकड्यांना व्हिनेगर आणि साखर लावावी. गरम तेलामध्ये मोहरी, मेथीची पूड आणि कांदा परतून घ्यावा. त्यात आलं लसूण पेस्ट, पाणी, हिरवी मिरची, टोमॅटो, हळद, धणेपूड, लाल तिखट आणि पाणी घालून त्यात साखर घातलेले चिकनचे तुकडे घालून मिश्रण शिजवून घ्यावं. कोजी पेरळण आपली तयार झालेली आहे. आपली पुढची डिश आहे पुलिंजी, म्हणजेच एक प्रकारची चटणी. पण त्या अगोदर घेऊया एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर सर्व खवयांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला मुक्काम आहे केरळा आणि आपण शिकतोय पुलिंजी. पुलिंजीसाठी आपण काय साहित्य घेतलंय ते पाहूया. तेल, सुक्या लाल मिरच्या, मेथीची पूड, कढीपत्ता, आलं, चिंचेचा कोळ, गूळ, हिरव्या मिरच्या, लाल तिखट, मोहरी आणि मीठ. सुरुवात करूया. पॅन गरम करायला ठेवला आहे. त्यात आपण थोडंसं तेल घातलेलं आहे. ही एक प्रकारची चटणी आहे, तिखट जाळ चटणी. जसं म्हटलं तसं की पराठ्याबरोबर किंवा तिथल्या इडलीबरोबर देखील ही चटणी कधी कधी ते सर्व करतात. आपण ती आपल्या चटणी आपण जर का घरी जर का बनवत असू डोसे किंवा इडली त्याच्याबरोबर आपण नक्कीच ही देऊ शकतो. खूप छान लागेल. जरी आपण याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या वापरल्यात, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या आणि लाल तिखट, पण त्याचं प्रमाण आपण खूप काही घालणार नाही आहोत. आपण थोडंसंच वापरणार आहोत. आपल्या चवीनुसार आपण त्यात वापरणार आहोत. पण त्यातला जो एक आंबट गोड तिखट असा सगळा जो पूर्ण मेळ आहे, एक समीकरण आहे, ते आपण या चटणीमध्ये परफेक्ट आणायचा प्रयत्न करणार आहोत. तेल गरम झालं की आपण अर्थात सुरुवातीला फोडणी, मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या. आपण याच्यात घालणार आहोत थोडासा गूळ. साधारणतः 2 टेबलस्पून एवढा गूळ आपण याच्यात घातलेला आहे आणि आपण तो यात वितळून घेणार आहोत. एक वेगळ्या प्रकारची चटणी आहे ही. फारशी आपण घरी अशी चटणी कधीच करत नाही. गूळ जरा वितळला की आपण याच्यात घालूया हे थोडंसं आलं. साधारणतः 2 इंच आलं आपण बारीक चिरून घेतलं आहे.
आणि त्याचबरोबर हा चिंचेचा कोळ. एक प्रकारची जादूच म्हणा ना, कारण एक एक साहित्य घातल्यावर त्याचं जे एकंदरीत रूप आहे ते एवढं बदलत जातं, त्याची चव एवढी वेगळी होते. त्यामुळे एक प्रकारची ही मला तरी असं वाटतं की जेव्हा आपण स्वयंपाक बनवतो तेव्हा अर्थात ते नैसर्गिक जादू म्हणता येईल. त्या सगळा निसर्गाचा खेळ आहे. एवढ्या आपल्या वेगवेगळ्या ज्या भाज्या आणि फळं आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत त्याचाच हा खेळ आहे. त्यामुळे आपण घालतो ह्याच्यात मेथीची पूड, चिंच, गूळ असे वेगवेगळे साहित्य आपण घालतो, पण त्याची जी चव फायनली जी होते ती आपल्याला खूप छान वाटते आणि आपण ती वेगवेगळ्या आपल्या अन्नात आपल्या ताटात ती वाढून घेतो आणि त्या आपण मिटक्या मारत आपण ते जेवतो. त्यामुळे एकंदरीतच हा सगळा खेळ अजब वाटतो मला. त्यात आपण आता घालूया थोडंसं मीठ आणि ही मेथीची पूड. मेथीची पूड आपण शिजवून इथे घेतलेली नाही आहे का वरनं आधी तेलात परतून घेतलेली नाही आहे, कारण आपल्याला त्यातला जो कडवटपणा आहे तो त्यात हलकासा शोधायचा आहे. म्हणजे बघा ना, याच्यात आपण घातलं आहे गोड, आंबट, तिखट आणि एक थोडीशी तुरट अशी चव आपल्याला या डिशमध्ये मिळणार आहे. आपली चटणी झालीच आहे. रंग पण किती छान आलेला आहे त्याचा आणि त्यात सगळं जे जिन्नस ते सगळं आपण घातलेलं आहे ते फार उभारून आलेलं आहे त्या डिशमध्ये. त्यामुळे तुम्ही पटकन ह्याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. पुलिंजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य: तेल, लाल मिरची, मेथी पूड, कढीपत्ता, आलं, चिंचेचा कोळ, गूळ, हिरवी मिरची, लाल तिखट, मोहरी, मीठ आणि पाणी. कृती: प्रथम तेल गरम करून त्यात मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची आणि गूळ एकत्र परतून घ्यावा. मिश्रणातील गूळ वितळल्यावर त्यात आल्याचे काप, चिंचेचा कोळ आणि पाणी घालून मिश्रणाला उकळी काढावी. त्यात मीठ आणि मेथीची पूड घालून शिजवून घ्यावं. असं म्हणतात की भारतात दर 10 मैलावर भाषा बदलते. तसंच काहीचं आपल्या स्वयंपाकाचं. म्हणजे मसालेही तेच, पिठंही तीच, पण बनवण्याची पद्धत मात्र वेगळी. त्यामुळेच आपली खाद्यसंस्कृती एवढी वेगळी बनते. थोडक्यात सांगायचं झालं तर पंजाबमध्ये आपण चिले खातो, महाराष्ट्रात घावणे म्हणून खातो आणि दक्षिणेत डोसे म्हणून खातो. अशीच विविध खाद्यसंस्कृती घेऊन मी तुमच्याकडे दर आठवड्याला येणार आहे. आपल्या भारत खाद्य यात्रेत आपण पुढच्या आठवड्यात म्हणजेच पुढच्या बुधवारी आपण भेटणार आहोत बंगालमध्ये. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी ढवी विचल्या ह्या तुम्हासाठी. हवे ते पंडित किस्से तुम्हाला आवडावे. खाणाऱ्याने खात रहावे, खावे अन खिलवावे. आम्ही